सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका विभागांतर्गत शाळा बंद, परंतु शिक्षण मात्र सुरू या आपल्या उपक्रमातील ऑनलाईन वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी माधुरी सुभाष जाधव, शाळा नाडकणी पार्क मनपा मराठी शाळा क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? घरातच राहा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला खेळायला खूप आवडतं हो ना? कोणते कोणते खेळ तुम्ही आवडीने खेळता? सांगा बरं. रस्सी उडी, वाव, रस्सी उडी, क्रिकेट, छान. आणखी बॅडमिंटन, वाव, मस्त ना. कबड्डी, खो खो, क्रिकेट असे अनेक खेळ आपण आवडीने खेळतो हो ना. त्याचप्रमाणे परंतु आता कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मात्र आपण घरातच खेळतो, त्याला बैठे खेळ असं म्हणतात. मग असे कोणते बैठे खेळ तुम्ही खेळता? सापशिडी, लुडो, हा, छान छान. आणखी व्यवहार, बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही नया व्यापार खेळता? ओके ओके, बरोबर. हा, खूप छान. हा, आपल्याला खेळ खेळायला खूप आवडतात ना. घरी बसून पण आपण खूप छान खेळ खेळतो. पण आता हे नव्या व्यापार, तुम्ही सापशिडी म्हणता किंवा तुम्ही नावगाव फळफुल पण खेळता की नाही? हे सारे खेळ थोडे आपल्या अभ्यासाशी पण निगडीत आहेत. बघा, आपण नावगाव फळफुल खेळतो, त्यामध्ये मुलांची नावं, फळांची नावं लिहितो, शहराचं गावाचं नाव लिहितो. यामुळे काय होतं, आपल्या शब्दसंग्रहामध्ये वाढ होते हो ना. त्याचप्रमाणे नकाशाचा खेळ खेळता तुम्ही, त्यामुळे भूगोलाचा अभ्यास होतो. नंतर आता तुम्ही नव्या व्यापार म्हणालात, त्यामुळे गणिताचा अभ्यास होतो, हिशोब करायला शिकतो आपण. सापशिडीमध्ये आपण पुढे जातो, म्हणजे बेरीज करतो. सापाने गिळलं की खाली येतो, म्हणजे काय, वजाबाकी. अशा प्रकारे आपण अनेक खेळातून शिकतच असतो हो ना. आणि खेळता खेळताच काय होतं, आपलं मनोरंजन होतं आणि ज्ञान पण मिळतं. आणि आपल्याकडे शाळेत पण पहा, गणित पेटी आहे, भाषा पेटी आहे ना, त्यात पण अनेक खेळ आहेत. यामधून आपलं भाषिक ज्ञान वाढतं. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण बघा, धडा झाल्यावर स्वाध्याय आहे आणि त्या स्वाध्यायानंतर खेळूया शब्दांशी हा उपक्रम आहे हो ना. आणि यामध्ये अनेक उपक्रम दिलेले आहेत, जसं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नंतर जोड शब्द, वाक्प्रचार, त्यांच्या जोड्या लावा, वेगवेगळी कोडी आहेत. अशा प्रकारे अनेक खेळ त्यामध्ये दिले आहेत. मग तुम्ही पण खेळायला उत्सुक असाल ना? तर आजचा आपला घटक आहे खेळूया शब्दांशी. तयार आहात ना खेळायला? ओके, चला आपण खेळूया शब्दांशी. ठीक आहे. आपला आजचा घटक आहे खेळूया शब्दांशी. आता तुम्हाला शब्द दिसतोय, कोणता शब्द आहे बरं? परवानगी, 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 ओके, बरोबर. तर 5 अक्षरी शब्द आहे. आता यामध्ये लपलेले शब्द तुम्हाला ओळखायचे. आता हे शब्द तुम्ही रवा, बरोबर आहे. आणखी पर, शाबाश, पर म्हणजे पंख, रवा, शाबाश, नवा, व्हेरी गुड. तुम्ही क्रम पण बदलू शकता. हा, बरोबर. नर, हा, रवानगी आपण इतिहासामध्ये शिकले ना. औरंगजेबाने शाहिस्तेखानाची रवानगी बंगालला केली. वर शब्द, वर येईल का? वार येईल. आता आपण बघा, पहिला शब्द आहे पर. पर म्हणजे पंख, तुम्हाला माहितीये. परवा, रवा, रवानगी, वार, नवा. म्हणजे बघा, या 5 अक्षरी शब्दातून आपण किती शब्द नवीन नवीन तयार केले हो ना. म्हणजे आता आपण पुढचा शब्द बघूया. ठीक आहे, बघा बरं. एक, आणखीन सांगा बरं. व्हेरी गुड. पण शब्द आहे, पण शब्द आहे ना. आता एकजिन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, हवेचं मिश्रण एकजिन्सी आहे, बरोबर, म्हणजे एकत्रित. पण शब्द आहे बाळा. जीन म्हणजे, ओके, ऐका आता जरा बाळांनो. तर जीन म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठी बघा खोगीर असतं, त्याला जीन असं म्हणतात. आता पुन्हा एकदा सांगते, एकानेच बोला आणि बाकीच्याने ऐका. एक शब्द झाला की परत बोलून, म्हणजे रिपीट शब्द.
आता आपण पुढचा शब्द घेऊया. एकाने बोला बरं. हजारभर. हजारभर. आता यामध्ये लपलेले शब्द बरोबर. बरोबर. बघा हर, हजार, रजा. ओके. आता आपण पुढचा शब्द बघूया. हा शब्द आहे जडणघडण. जडण बरोबर. जड, शाबाश. जडण, घड बरोबर. आपण फळांचा घड म्हणतो. हा, जड बरोबर. घडण, घड आणि घड. म्हणजे हा आता ऐका. हा, या 6 अक्षरी शब्दातून आपण पहा किती वेगवेगळे शब्द तयार केले. आपला पुढचा शब्द आहे वर्तमानपत्र. वर्तमान चालू काळ आहे. पत्र बरोबर. बरोबर. मान, शाबाश. वर्तन. बरोबर. मात्र, माप. बरोबर. म्हणजे असे तुम्ही आता ऐका. हा आता अशा प्रकारे तुम्ही पण असे 6 अक्षरी 7 अक्षरी शब्दांचा संग्रह करायचा आणि आपल्या मित्राचे हाच खेळ. आता किती मजा आली ना खेळायला. अशा प्रकारे तुम्ही आपल्या मित्राबरोबर हा खेळ खेळू शकता. म्हणजे आपल्या शब्द संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. आता समानार्थी शब्द. पहिला शब्द माय. माय कविता शिकलोय ना आपण. मग मायसाठी कोणता समानार्थी शब्द आहे बरं? आई बरोबर. आई, माऊली, जननी बरोबर. जन्मदात्री, जन्मदा. जन्मदात्री, माऊली. शाबाश. आता खग. खग या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आहे? व्हेरी गुड. पक्षी. अखरू, विहंग, अंडज, द्विज असे अनेक शब्द आपण वापरतो. वज्र. सांगा बरं वज्र. बघा आपले परमवीर या पाठात झालाय हा शब्द. आठवतंय का? शस्त्र. वज्र शस्त्र आपण पाहिलं की नाही. इंद्रवज्र आपण परमवीर चक्रावर पाहिलं चिन्ह आहे. इंद्रवज्र म्हणजे इंद्राचे वज्र, शस्त्र. व्हेरी गुड. आता नभ. नभ साठी कोणता शब्द आहे? व्हेरी गुड. आकाश. नंतर ढग नाही येणार. ढग वेगळे. आकाश, गगन, अंबर, व्योम, ख, अवकाश, अंतराळ असे अनेक शब्द आहेत. अशा प्रकारे समानार्थी शब्दाचाही तुम्ही संग्रह करू शकता. आता आपल्याला बघायचे विरुद्धार्थी शब्द. अप्रसन्न. अप्रसन्नच्या विरुद्ध गोड. अनेकदा. शत्रू. सावध. बेसावध. असावध नाही, बेसावध. समजलं? हा, बेसावध. अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्दही छान ओळखले. आता समानार्थी शब्दासाठी आणखीन एक बघा खेळ आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला वाक्य तयार करायचे. बघा. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला. ही आपली गवत फुलामधली कविताची ओळ आहे. हो ना? मग आता नभीसाठी तुम्ही कोणता समानार्थी शब्द वापराल रे? आभाराचा. बरोबर. आणि मित्रासाठी दोस्त. मग आता एकाने परत ही ओळ तयार करा बरं. कोणीतरी एकाने ही ओळ तयार करा. व्हेरी गुड. विसरून गेलो पतंग आभाळीचा, आकाशीचा, गगनीचा काही घेऊ शकता. आणि विसरून गेलो दोस्ताला. बघा तुम्ही नवीन वाक्य तयार केलं ना. आता पुढचं बघा. वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा. वारा अधोरेखित व्हेरी गुड. बरोबर. पवन, अनिल, समीर, वायू, वात, मारुत असे अनेक शब्द वापरून आपण वाक्य किंवा ही कवितेची ओळ तयार करू शकतो. आता आपण हे वारली चित्रकला पाठातील वाक्य. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते. यामध्ये भूमीकडे सांगा बरं कोणता शब्द? व्हेरी गुड. लोकांच्या मते खाली जमीन जाणारे
जमिनीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे जाणारे नकाराचे जीवन असते. बरोबर. म्हणजे वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणार. इथे आपण घेतलं जमिनीकडे, धरतीकडे, धरणीकडे, धरेकडे. म्हणजे इथे आपण अनेक वेगवेगळे शब्द वापरले. म्हणजे मृत्यूकडे नेणारे जाणारे. आता पुढचं वाक्य बघूया. बरोबर आहे तुमचं? आता पुढचं वाक्य. निशिगंधाचे फूल असते तर ते किती डौलदार. फूलसाठी कोणता समानार्थी शब्द वापराल? सुमन. बरोबर. आणखी कोणता शब्द येईल बरं? निशिगंधाचे सुमन असते तरी किती डौलदार. पुष्प. व्हेरी गुड. पुष्प. आणखी आठवतंय? कुसुम. सुम. नाही, निशिगंधाचे कुसुम डौलदार. नाही, गुलाब हे फुलाचं नाव झालं, पण फुलासाठी समानार्थी शब्द आपण पाहिले पुष्प, सुम, सुमन, कुसुम. आवडलं ना? अशा प्रकारे तुम्ही पण आपल्या पुस्तकामध्ये जे वाक्य असतात त्यामध्ये असे समानार्थी शब्द करून वाक्य तयार करू शकता. आता आपल्याला योग्य उपसर्ग जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या जो आधी लागतो, जे आधी अक्षर लागतं त्याला उपसर्ग म्हणतात. कधी कधी एक अक्षरी असतं तर कधी कधी 2 अक्षरी सुद्धा हे शब्द असतात. आता कोण सांगेल बरं? प्रभातच्या आधी कोणता उपसर्ग लागून अर्थपूर्ण शब्द तयार होईल? व्हेरी गुड. सुप्रभात. नंतर सुशिक्षित. 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 व्हेरी गुड. बरोबर. प्रसिद्ध. सुप्रसिद्ध. गंध. बरोबर. हॅलो एका वेळे एकाने बोलायचं. घरातले आवाज येतात ना ऐकायला. आता लक्ष द्या. इथे बघा, इथे आपण सु वापरला की नाही, तर आपण इथे अ सुद्धा काही ठिकाणी वापरू शकतो. जसं अशिक्षित, कुप्रसिद्ध. इथे आपण कु उपसर्ग वापरून नवीन शब्द तयार होतो. अविचार. नंतर गंधला आपण दू लावून दुर्गंध असे अर्थपूर्ण शब्द आपण तयार करू शकतो. आता पुढचं आहे हजर. हजर साठी आपण समज. व्हेरी गुड. प्रकार. बरोबर. वाजवी. शाबास. व्हेरी गुड. म्हणजे इथे आपण उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करतो ना, परंतु हे शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे. जसं आपण आता सु लावलं, गैर लावलं, असंच अ लावून आपण शब्द तयार करू शकतो. अप, अव असे वेगवेगळ्या प्रकारचा तुम्ही संग्रह करू शकता आणि आपल्या मित्रांबरोबर हा खेळ खेळू शकता. आता आपण पुढचं पाहायचंय. आता सांताक्लॉज दिसतोय ना? माहिती ना, नाताळ सांताक्लॉज तुम्हा मुलांसाठी छान छान खेळणी घेऊन येतो, परंतु आज मात्र हा आपल्यासाठी म्हणी घेऊन आलेला आहे. आता त्याची बघा, त्या म्हणी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. या म्हणी अर्धवटच आहेत. पहिली म्हण आहे बरोबर. 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 छान. म्हणजे तुमच्या म्हणी किती सुंदर पाठ आहेत हो ना. पण या म्हणींबरोबर ऐका, आता ऐका, या म्हणींबरोबर आपल्याला अर्थ पण सांगता आला पाहिजे. आता तुम्हाला म्हणी का असतात माहितीये का? तर आपल्या भाषेच्या अभ्यासामध्ये या म्हणींना खूप महत्व आहे. या म्हणींमुळे आपल्या भाषेला चटकदारपणा येतो. म्हणी म्हणजे काय? तर मराठी भाषेचा एक अलंकार आहे. म्हणीतील या शब्दांना वेगळाच अर्थ असतो थोडक्यात, परंतु परिणामकारकपणे आशय व्यक्त करण्यासाठी आपण म्हणींचा वापर करतो. म्हणजेच आपल्या रोजच्या व्यवहारातल्या ज्या घटना असतात की नाही, त्या अगदी म्हणींमध्ये थोडक्यात सांगितलेल्या असतात. या म्हणींची रचना आकर्षक असते, त्यामुळे आपले पटकन पाठ होतात, लक्षात राहतात. आता ह्या म्हणी ज्या आहेत त्या तुम्ही सुद्धा आपल्या संभाषणामध्ये, लेखनामध्ये याचा वापर करू शकता. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? या म्हणींचा संग्रह करावा लागेल. त्याचा अर्थ पण तुम्हाला माहित असला पाहिजे, हो की नाही? आता बघा, नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे अर्थ माहितीये तुम्हाला? तर आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा झाकण्यासाठी आपण कारण देणे. अगदी बरोबर आहे. त्या संबंधित गोष्टीमध्ये दोष दाखवतो, कारण देतो की मी तर मला सांगितलं गाणं म्हणायला, पण मी म्हणे नाही, माझ्या घशात काय
नाचता येईना अंगण वाकडे. अंगण इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्हीकडून सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. हातच्या कंकणाला आरसा कशाला, म्हणजे हातचे कंकण म्हणजे बांगड्या पाहायला आरसा लागतो का आपल्याला? नाही. जी आपल्याला गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्यासाठी आपल्याला पुराव्याची गरज नाही. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे करून मोठं संचय होतो. म्हणजे आपण क्षुल्लक गोष्ट असते थेंब, पण ते थेंब साठूनच तळ तयार होतं. तुम्ही पण आपल्या पिगी बँक मध्ये रोज खाऊला दिलेले पैसे किंवा पाहुण्यांनी दिलेले पैसे टाकले तर हळूहळू आपली पिगी बँक पण भरते की नाही? म्हणजे अशा प्रकारे थेंबे थेंबे तळे साचे आपल्याला बचतीची कल्पना देते. आधी पोटोबा मग विठोबा. बरोबर, आधी पोटोबा भरून घ्यायचा आणि मग बाकीची कामं, मग देवदेव किंवा इतर कामं, हो की नाही? म्हणी तर छान ओळखता आल्या तुम्हाला, खूप छान. अशा म्हणीचा तुम्ही संग्रह करू शकता. आता शरीरांचे अवयव आणि वाक्प्रचार. वाक्प्रचार पण तुम्हाला माहिती आहेत की मराठी भाषेमध्ये काही वेळा शब्द समोर येतात, पण ते शब्दशः अर्थाने काही आलेले नसतात. म्हणजे काय? आता पोटात कावळे ओरडणे, खरोखर पोटात कावळे ओरडतात का? नाही. अर्थ काय सांगा? पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय? म्हणजे खूप भूक लागणे. भूक लागणे, बरोबर, खूप भूक लागणे. मी म्हणतो, आपण म्हणतो की पोटात माझ्या कावळे ओरडतायत. शब्दशः काही आपण अर्थ घेत नाही, म्हणजे अगदी थोड्या शब्दामध्ये खूप काही अर्थ याच्यामध्ये सामावलेला असतो. आणि तुम्ही पण अशा वेगवेगळ्या वाक्प्रचारांचा संग्रह करून आपल्या संभाषणात किंवा लेखनामध्ये वापर करू शकता. आता हा पहिला अवयव बघा, गळा. हो ना, गळा आहे ना? गळा, मान नाही, गळा. आपण पुढचं गळा घेऊया. सांगा बरं, गळ्याशी संबंधित वाक्प्रचार माहिती आहे तुम्हाला? गळा आठवा बरं. गळ्याशी संबंधित कोणता वाक्प्रचार आहे? गळा भरून. व्हेरी गुड. गळा भरून येणे. दुःख होतं, वाईट वाटतं तेव्हा ओके, ठीक आहे. बघा, गळा दाटून येणे किंवा गळा भरून येणे, म्हणजे जेव्हा खूप दुःख होतं तेव्हा गळा दाटून येतो. गळा भरून येणे. गळ्यात पडणे, एखादी व्यक्ती गळ्यात पडते मुद्दाम होऊन, एखाद्याच्या खूप भीड घालणे, की नाही? एखादं काम आपल्या गळ्यात पडतं. गळ्याशी येणे म्हणजे काय? अगदी नुकसानीबाबत अतिरेक येणे. एखादं काम आपल्या अगदी गळ्याशी आलेलं असतं. गळा काढणे, आपल्या शेजाऱ्याला राजू अगदी मोठ्याने गळा काढतो. गळा काढतो म्हणजे काय? मोठ्याने रडतो, की नाही? आणि केसाने गळा कापणे, इथे काही प्रत्यक्ष केसाने आपण गळा नाही कापू शकत. केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, वर प्रेम दाखवायचं आणि कपटीपणाने एखाद्याचा घात करणे. म्हणजे याच्याशी संबंधित आपण अनेक पाहू शकतो. आता आपण पुढचं बघूया. कोणता अवयव आहे? डोळे. बरोबर. मग डोळ्याशी संबंधित सांगा बरं कोणते वाक्प्रचार आहे? चष्मा. नाही, वाक्प्रचार. व्हेरी गुड. डोळे भरून पाहणे. व्हेरी गुड. डोळे भरून येणे. छान. आणखी आठवत आहे? डोळे पाणावणे. व्हेरी गुड. डोळे पाणावणे म्हणजे डोळे भरून येणे. डोळा लागणे. व्हेरी गुड. म्हणजे झोप लागते आपल्याला. बरोबर. आता आपण बघूया. डोळे पाणावणे म्हणजे काय? डोळ्यात पाणी येणे. आपल्याला दुःख झालं, टीव्ही मध्ये एखादी सिरियल पाहिली की आपले डोळे पाणावतात, हो की नाही? डोळे भरून येणे म्हणजे काय? दुःखाने डोळ्यात पाणी येणे. डोळे भरून पाहणे, एखादं आवडीचे चित्र दृश्य आपण डोळे भरून पाहतो. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय? तर पूर्ण समाधान होईपर्यंत ते पाहतच राहणे. आपलं समाधान झालं. डोळे वटारणे पण बरोबर आहे. डोळे खिळून राहणे, एखाद्या सुंदर गोष्टीकडे आपले डोळे खिळून राहतात. डोळ्यात प्राण आणणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीसाठी आतुर होणे. बघा, आजी आपल्या नातवंडाची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असते ना, कधी येईल माझं नातू. डोळ्यात खुपणे. डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे. सहन न होणे. एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यात. बरोबर. पुढे बघूया. पुढचं अवयव आहे बरोबर. याच्याशी संबंधित वाक्प्रचार माहितीये का? नाक फुगवणे. बरोबर. नाक फुगवणे, नाक घासणे. नाक घासणे म्हणजे काय? तर स्वतःचे कार्य साधण्यासाठी बरोबर
ओके. नाक घासणे म्हणजे स्वतःचं कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे, नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे. नाक खेचणे म्हणजे नक्षा उतरणे. नाकावर राग असणे, एखाद्याच्या नाकावर खूप राग असतो की नाही, पटकन राग येतो. नंतर नाकाला मिरच्या झोंपणे, एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे. नाकी नऊ येणे म्हणजे अगदी त्रासून जाणे, मेटाकुटीला येणे. काही मुलं एवढी मस्ती करतात की अगदी आईला त्यांना समजवता अगदी नाकी नऊ येतात. हो ना, आई म्हणते ना, अगदी मला नाकी नऊ आणले. का नाही येणार? कानाशी संबंधित कानामागून आली तिखट झाली. ती म्हण झाली. अगदी बरोबर आहे. कानामागून आली आणि तिखट झाली ही म्हण आहे. व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड. कान भरणे, एखाद्या आपल्या बद्दल कान भरतो म्हणजे कानगाळी करणे. हो की नाही? बरोबर. कान फुंकणे म्हणजे दुसऱ्याच्या मनामध्ये किलमिश निर्माण करणे. नंतर कान टवकारून ऐकणे म्हणजे काय? लक्ष देऊन ऐकणे. आता तुम्ही ऐकले की नाही? बरोबर, लक्ष देऊन ऐकणे. कान टोचणे, बरोबर आहे. कान उघडणी करणे म्हणजे काय? जर का आपण एखादं वाईट काम केलं तर बाबा आपले कडक शब्दामध्ये चूक दाखवून देतात की नाही, आपली कान उघडणी करतात. कानावर पडणे म्हणजे सहजगत्या माहित होणे. कानावर हात ठेवणे म्हणजे मी केलंच नाही, मी हे केलंच नाही म्हणजे माहित नसल्याचा बहाणा करणे. जसे आपण वेगवेगळे शरीराच्या अवयवावर असलेले वाक्प्रचार पाहिले. तर काही शब्द असे अनेक असतात की जे आपण इंग्रजीमधून मराठीमध्ये वापरतो, पण ते इंग्रजीच बोलतो, आपल्याला त्याचे मराठी शब्दही माहित नसतात. आता हे फाईल बघा, फाईल आपण सगळे वापरतो की नाही, आपले महत्वाचे कागदपत्र त्यामध्ये आपण जपून सांभाळून लावतो. पेपर तुम्ही लावता, आता वर्कशीट तुम्ही लावता फाईल मध्ये सांभाळून. मग या फाईल साठी कोणता बरं मराठी शब्द आहे? नसती. व्हेरी गुड, नसती. आपल्या 6वीच्या आहे पुस्तकामध्ये फाईल हा शब्द, फाईलला म्हणतात नसती. व्हेरी गुड. आता सेंटर, सेंटर साठी माहितीये शब्द? केंद्र. व्हेरी गुड, केंद्र. जसं आपण बघा परीक्षा केंद्र म्हणतो, लसीकरण केंद्र म्हणतो की नाही, दूध केंद्र. म्हणजे इथे फाईल साठी नसती आणि सेंटर म्हणजे केंद्र. आपण गणितामध्ये पण बघा वर्तुळाचं केंद्र म्हणतो की नाही. आता पुढचा शब्द हॉस्पिटल. दवाखाना. रुग्णालय. दवाखान्यात आता ऐका, हा बरोबर. दवाखान्यामध्ये आपण जातो, डॉक्टर तपासून औषध देतात, आपण परत येतो. पण जिथे ज्यांना जास्त बरं नसतं तिथे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतात आणि डॉक्टर त्यांची सेवा करतात. तिथे राहतात पेशंट, त्याला म्हणतात रुग्णालय. रुग्णांची सेवा केली जाते. आता विंग, विंग हा शब्द बघा. विभाग. व्हेरी गुड. विंग ए, विंग बी. ओके ना, इथे इमारतीचे 2 विभाग आहेत, त्याला आपण विभाग म्हणतो. एरवी विंग म्हणजे पक्षाचे पंख पण, हो की नाही. आता पेशंट, पेशंट साठी कोणता शब्द आहे? व्हेरी गुड, रुग्ण. आणि हॉटेल, हॉटेल साठी धाबा. तर इकडे हिंदी शब्द आहे, आठवा बरं. त्या हॉटेलमध्ये लिहिलेलं असतं कधी. व्हेरी गुड, उपहारगृह. त्या हॉटेलवर कधी कधी लिहिलेलं असतं बघा, सुधा शांती उपहारगृह, बासरी उपहारगृह. उपहारगृह म्हणजे हॉटेल. आता एक कोडं घालणार आहे. हात आहेत पण हलवत नाही, सांगा पाहू कोण? खुर्ची. व्हेरी गुड, आहे ना आपल्या पुस्तकात पण. व्हेरी गुड, खुर्ची. खुर्चीला हात आहेत पण हलतात का ते? नाही. खुर्ची. आता आपण पुढे बघूया. पाय आहेत पण चालत नाही, सांगा पाहू कोण? टेबल. पाय आहेत पण चालत नाही, टेबल. टेबलाला पाय आहे पण ते काही चालत नाही कारण ते निर्जीव आहे. दात आहेत पण सावत नाही. गुड, शाबाश. फणी किंवा कंगवा. व्हेरी गुड. दात आहेत, त्याला दात असतात पण चावतात का? नाही. नाक आहे पण श्वास घेत नाही. सुई. गुड, खूप छान. सुई. सुईला बघा नाक असतं, ज्यातून आपण धागा आत घालतो की नाही,
पण ते काही श्वास घेतं का नाक? नाही. याच नाही. प्रकारे वेगवेगळी म्हणी तुम्ही या म्हणींचा संग्रह करू शकता. जसं कपाचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे परिसरातली वेगवेगळ्या वस्तू बघून तुम्ही कान आहे पण तो हा ऐकत नाही. ओके ना, व्हेरी गुड. म्हणजे कप. अशा प्रकारे वेगवेगळी कोडी तुम्ही तयार करू शकता. हा, सुई. बरोबर आहे. आता आपण पुढे बघूया. केस आहेत पण विसरत नाही. ब्रश. ब्रश ब्रश व्हेरी गुड. बघा, ब्रश किंवा कुंचला. कुंचला म्हणजे मराठीत म्हणतात त्याला. ब्रशला केस आहेत पण ते काही आपण विसरत नाही. हो ना. आता हे पाठ्यपुस्तकावर आधारित ही कोड आहेत. तर मी आधी वाचून दाखवते, नीट आहे का? हा. MDCवर जन्मदाता माझा, पर्यावरण रक्षणाचा मी घेतला वसा, छोटी मोठी कामे माझ्यासह करा, इंधन वाचवा हाच माझा मंत्र खरा, करा नियमित वापर माझा, आरोग्याचा धरावसा. ट्रिंग 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 ट्रिंग. सांगा पाहू मी कोण? सायकल सायकल बरोबर. आपल्याला धडा आहे ना, सायकल म्हणते मी आहे ना, यामध्ये आपण पाहिलंय की सायकलचा शोध MD सिव्हर्क यांनी लावला आहे आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा वसा घेतलाय. म्हणजे काय? या सायकलीसाठी इंधन लागत नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही, वाहतूक कोंडी होत नाही आणि आपण यामुळे आपला चांगला व्यायाम होतो, फुफ्फुस मजबूत होतात, मांसपेशी मजबूत होतात, त्यामुळे आरोग्याचा धरला वसा असंही म्हटलेलं आहे. आता आपण पुढे बघूया. मित्रा संगे माळावर पतंग उडवित फिरताना, मला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून मजला हरखून जाती, ओळख पाहू तू मला. व्हेरी गुड. आपल्याला इंडिया संत यांची गवत फुल ही कविता आहे. हो ना. यामध्ये हा मुलगा पतंग उडवता उडवता साऱ्या मित्राला, आकाशाला, सगळ्याला विसरून गेला, पतंगाला विसरून गेला. हा, त्यांनी सुंदर असं गवताचं फुल पाहिलं. आता पुढचं बघा. जीव लावते आणि जीव जपतेही, प्रेम लावते आणि प्रेम जपतेही, संस्कार करते आणि संस्कार जपतेही, ओरडते तर लगेच घेते जवळही, कधी रागवते तर लगेच घेते समजूनही, म्हणूनच सारे म्हणती तुझ्यासारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. ओळखा पाहू आपल्या प्रत्येकाचं दैवत. आपल्याला कविता आहे ना, माय ही कविता, यामध्ये आपण पाहिलं आई किती कष्ट करते आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी. प्रत्येकाची आई आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करते. काय म्हटलेलं आहे की आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. असंही म्हटलंय की परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही, म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली. आई आपल्या परमेश्वरासारखी आहे आणि म्हणूनच तिचं ऋण, तिचा उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आता पुढं पाहायचंय. गाथा ही पराक्रमाची अन शौर्याची, शूरवीरांच्या बहादुरीची अन बलिदानाची, मी आहे भारताची शान, लष्करात माझे सर्वोच्च स्थान, 21 वीरांना मिळाला हा बहुमान, ओळखा या सर्वोच्च पुरस्काराचे नाव. परमवीर चक्र. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. आपले परमवीर या पाठामध्ये आपण परमवीर चक्राची माहिती पाहिली हो ना. आपल्या भारतीय लष्कराचे जे शूर पराक्रमी वीर आहेत, ज्यांनी पराक्रम दाखवलेला आहे, अशांचा सन्मान हे परमवीर चक्र देऊन केलं जातं आणि ही आपल्या लष्कराची, आपल्या भारताची शान आहे. आवडली ना सगळ्यांना ही कोडी? अशा प्रकारची कोडी तुम्ही तयार करू शकता. आता रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून शब्दचक्र पूर्ण करायचंय. बघा, इथे पहिलं अक्षर आपल्याला ओळखायचंय. दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या जागी, अक्षराच्या जागी आहे का आणि तिसरं अक्षर आहे र. आता पहिलं आजार किंवा रोग, यासाठी कोणता शब्द येईल बरं? आजार, रोग यासाठी विकार. आजार, रोग म्हणजे विकार. आता पुढे बघा. आकृती. आकृतीसाठी काय येईल बरं 2 नंबरवर? व्हेरी गुड. आकृती आकार म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर येईल आकार. नाही म्हणणे, नाही म्हणणे, नकार. शाबाश. नंतर ब्र किंवा शब्दहीन बोलणे. ब्र किंवा शब्दहीन बोलणे
प्रकार चकार. व्हेरी गुड. एक चकारही तोंडात काढले म्हणतो ना, एक चकारही काढला नाही तोंडातून म्हणजे एक शब्दही किंवा ब्रही काढला नाही. पुढे पूर्ण होणे. साकार. व्हेरी गुड. आपण म्हणतो स्वप्न साकार झालं, पूर्ण होणे. पुढे बघा, हो म्हणणे. होकार. अगदी बरोबर आहे. होकार. होकार देणे, हो म्हणणे, बरोबर. पुढे विविध. विविध विकार. प्रकार प्रकार. वेगवेगळे प्रकार. ओके. विविध प्रकार. विविध प्रकारची उदाहरणं. पुढे आहे 8वं, रोजगार नसलेला. बरोबर बरोबर. बोल. बेकार. आता आपण बघा बरं, पडताळणी करून बघा बरोबर आहे का. बघा, पहिलं होतं विकार, दुसरं आकार, तिसरं नकार, चौथं चकार, 5वं साकार, 6वं हुकार, 7वं प्रकार आणि 8वं बेकार. अशा प्रकारची शब्दकोडी तुम्ही मिळवायची आहेत आणि त्याचा संग्रह करायचा आहे. आपल्या वर्तमानपत्रात पण अशी अनेक शब्दकोडी असतात, तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता. आपण पुढे बघूया. हॅलो. खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करायचे. तुम्हाला भाववाचक नाम माहिती आहे ना, नामांचे प्रकार. एखाद्याचा स्वभाव गुण व्यक्त करताना आपण भाववाचक म्हणजे भाववाचक नाम असतं बघा. जसं की सुंदर. सुंदर साठी कोणता? सुंदरता. प्रामाणिक साठी प्रामाणिकपणा. नवल. गोडवा किंवा गोडी हा सुद्धा शब्द येईल. गोडवा किंवा गोडी. शांतता. व्हेरी गुड. शांतता. पाटील. व्हेरी गुड. पाटीलकी. पाटीलकी. चप्पल. व्हेरी गुड. म्हणजे आपण भाववाचक नाम तयार केले. आपण नामांचे प्रकार पाहिले की नाही, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. जेव्हा व्यक्तीचे गुण किंवा एखाद्या प्राण्यांचा गुण असेल तर त्या नावाला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. आता ओळखा पाहू जोडीने येणारे जोड शब्द. जोड शब्द तुम्हाला माहिती आहे, जसं की केर, कचरा, भाजी, भाकरी याला आपण जोड शब्द म्हणतो. आता घरदार. व्हेरी गुड. घरदार. पाहुणे. शाबास. पाहुणे रावळे. गोड नाही, गोडधोड बरोबर आहे तुमचं. गोडधोड बरोबर आहे. हे कोड आहे बघा. काय कोड कौतुक. आई आपलं कोड कौतुक करते ना, शिक्षक करतात तुमचं कोड कौतुक की नाही. कौतुक करणे बरोबर. दिन रात्र. आधी दाखवले. दुबळे. दिन दुबळे. शंख. आठवा बरं. शंख वापरतो आपण हा शब्द. व्हेरी गुड. पूर्ण सांग बरं जोड शब्द पूर्ण. शंख शिंपले. हसत खेळत. व्हेरी गुड. सुख. शाबास. सुख दुःख. हौस. मौज. बरोबर. थर. शाबास. इथे बघा, थर हा काय आहे, या शब्दाची पुनरावृत्ती झाली. जर आपण बघितलं सुख दुःख, इथे काय आहे बघा, विरुद्ध शब्द आलेले आहेत. सुख दुःख, पाप पुण्य. पण कधी कधी बघा समानार्थी पण शब्द आलेले असतात. शंख शिंपले, दिन दुबळे हे काय आहेत, समानार्थी शब्द पण इथे येतात जोड शब्दांमध्ये. अशाही जोड शब्दांचा संग्रह तुम्ही करू शकता. आता आपल्याला पाहिजे उच्चार एक, अर्थ अनेक. बघा, वास या शब्दाचा उच्चार आपण केला वास. आता त्याचा अर्थ सांगा बरं. वास येणे कुठल्या तरी बरोबर आहे. वास येणे म्हणजे एखाद्या वस्तूचा, पदार्थाचा, फुलाचा आपण वास घेतो. आणखीन एक दुसरा अर्थ काय येईल? वास्तव्य. बरोबर. वास करणे, एखाद्या ठिकाणी वास करणे म्हणजे वास्तव्य. त्यावरचं उदाहरण बघा की त्या साधूंचा वास काही काळ हिमालयात होता. त्यांनी काही काळ अमेरिकेत वास केला होता. वास करणे म्हणजे तिथे राहणे, वास्तव्य करणे.
वास करणे म्हणजे राहणे. आता इथे बघा दुसरं चित्र काय आहे, मुलगा काय करतोय, वास घेते ना फुलांचा. दुसरा अर्थ काय बरं, वास म्हणजे गंध. वा, या फुलाचा वास किती छान आहे, ओके नाही. म्हणजे वास उच्चार एकच आहे पण अर्थ बघा दोन आहेत, वास्तव्य गंध. म्हणजे समजणार कसं, तर वाक्यामध्ये त्याचा वापर कसा आला, वाक्यातील त्याच्या अर्थावरून आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. हार. व्हेरी गुड. बरोबर, हार मानणे म्हणजे पराभव होणे, हो ना. आता इकडे बघा चित्र बघा दिसतंय मला, हो ना. आपला भारतीय संघ जिंकलेला आहे आणि एका संघाची हार झाली आणि दुसरा आपल्या फुलांचा हार आहे. देवाच्या गळ्यात हार घालणे. बरोबर. आता एक हार म्हणजे पराभव. त्याचं उदाहरण बघा, भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीमुळे पाकिस्तानी संघाला हार पत्करावी लागली, है ना. हार म्हणजे पराभव, पराजय. आणि इकडे हार म्हणजे काय, फुलांची माळ, फुलांचा हार. त्याचं अध्यक्षांनी पाहुण्यांचे हार घालून स्वागत केले. आता इथे तुम्हाला अर्थ कशामुळे कळला, की तो वाक्यामध्ये आपण कशा प्रकारे वापर केला, त्या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला त्याचा अर्थ समजतो. आता पुढचं आपण बघूया, माळ. सांगा बरं, माळ या उच्चाराचा आणि एक माळ, फुलांची माळ. बरोबर आहे. आणि बघा आता मी चित्र दाखवते बघा, ही माळ जी आपल्याला मण्यांची माळ आपण गळ्यात घालतो, ओके नाही. माळरान. बरोबर, माळरानावर मुलं पतंग उडवत आहेत ना. आपण कवितेमध्ये शिकलोय की नाही, की माळावरती पतंग उडवीत गेली होती मुलं, आठवतंय की नाही पतंग. गवत फुला कवितेमध्ये, गवत फुला कविता. बरोबर. आता बघा, माळ म्हणजे काय, मण्यांचा किंवा फुलांचा सर. आईने मला मण्यांची माळ आणली. आणि दुसरं माळ म्हणजे माळरान, गावाबाहेरच्या माळावर आम्ही पतंग उडवितो. समजलं, माळ या शब्दाचे दोन अर्थ. पुढे बघूया, काय आहे, नाव. सांगा बरं. आपलं नाव, व्हेरी गुड. बरोबर, शाबाश. बघा, एक म्हणजे होडी, हो ना. आणि दुसरं म्हणजे कुठल्याही वस्तूचं, प्राण्याचं, आपलं, व्यक्तीचं जे नाव असतं ते नाव. आता होडी समुद्रातून जात आहे, म्हणजे एक नाव म्हणजे होडी. नाव दुसऱ्या नावाचा अर्थ आहे कोणती व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा पदार्थ. आमच्या कुत्र्याचं नाव शेरू आहे. समजलं, नाव या शब्दाचे दोन अर्थ. आपण पुढचा बघूया, जलद. सांगा बरं. जलद म्हणजे पटकन, आणि जल लवकर. थोडं जवळ आलंय. जलद, जल देणारे. कोण, जल कोण देत आपल्याला, कशापासून पाणी मिळतं, नदी. थोडं समानार्थी शब्द आहे हा. कोणाचा समानार्थी शब्द आहे, थोडं जवळ. पाऊस कशामुळे मिळतो आपल्याला, सांगा बरं. काय जमतात आकाशात, ढगामुळे. जलद, जल देणारे म्हणजे ढग. आकाशात जलद भरून आले, जलद म्हणजे ढग भरून आले. आणि जलद म्हणजे लवकर, आपण जलद गतीने पुढे जाऊ, आपण पटकन जाऊ, हो ना. जलद या शब्दाचे दोन अर्थ कोणते आहेत, एक म्हणजे ढग आणि दुसरं म्हणजे लवकर. पुढचं बघूया आता आपण, तीर. तीर म्हणजे तीर म्हणजे बाण. बरोबर, व्हेरी गुड. आणखी दुसरं तीर सांगता येईल का. बरोबर, नदीचा तीर, नदीचा जो काठ असतो. बघा, काठ, गंगा नदीच्या तीरावर आरती सुरू होती. तीर म्हणजे नदीचा काठ. आणि दुसरा तीर म्हणजे काय सांगितलं, बाण. धनुष्यातून जो बाण सुटतो की नाही, तीर, धनुष्यातून तीर सुटला, म्हणजे ते तीर याचे आपण दोन अर्थ पाहिले, काठ आणि बाण. अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह तुम्ही करू शकता, हो ना. तर आज आपण, मजा आली ना खेळायला शब्दांशी. आज आपण खेळूया शब्दांशामध्ये काय काय पाहिलं. आता ऐका, यामध्ये आपण समानार्थी शब्द पाहिले, विरुद्धार्थी शब्द पाहिले, वाक्प्रचार पाहिले, शरीरांच्या अवयवावरून वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार आहेत, त्यांचा अर्थ पाहिला.
म्हणी. एका शब्दापासून अनेक शब्द. बरोबर. विरुद्ध नंतर शब्द. मनी. उपसर्ग लावून म्हणी. शब्द तयार केले. बरोबर. म्हणी पाहिल्या. बरोबर. तर आता ऐकून घ्यायचं. आता पुढचं काम तुम्हाला आहे. आता समज एवढा सगळा आपण अभ्यास केला, तुम्हाला सगळ्याची खूप छान उत्तर आली, हो ना. पण आता तुम्हाला काय करायचंय की असा एक उपक्रम करायचा की यामध्ये एक वही तयार करा किंवा तुमच्या उपक्रमाच्या वहीमध्ये हे वेगवेगळे शब्द तुम्ही यांचा संग्रह करू शकता. की पाठामध्ये नवीन शब्द आलेले आहेत ते लिहून काढा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी अशा प्रकारच्या शब्दांचा आपण संग्रह करून आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि या शब्दसंपत्तीचा आपण उपयोग कुठे करायचा आहे तर संभाषणामध्ये आपण जे निबंध लिहितो, उत्तर लिहितो, लेखनामध्ये या वेगवेगळ्या शब्दांचा, शब्दसंपत्तीचा उपयोग करायचा. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, आपलं लेखन आकर्षक होतं. पण यासाठी तुम्हाला मात्र काय पाहिजे, जेव्हा मोकळा वेळ मिळते तेव्हा या शब्दांचा संग्रह करायचा. रोज थोडं थोडं केलं. आणि ही वही तुम्ही अगदी 10वी पर्यंत पण सांभाळून ठेवू शकता, कारण हे शब्द आपल्याला कायम उपयोगी पडणार आहेत. पण प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला विचारतातच समानार्थी शब्द, म्हणी विचारतात. स्कॉलरशिप परीक्षेला पण येतात की नाही, हा सगळा अभ्यास स्कॉलरशिपला पण असतो. तुम्हाला 8वीला पण याचा उपयोग होईल, हो की नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळी कोडी असतात जी वर्तमानपत्रात येतात. नंतर आपल्या टीव्हीवर पण अनेक कोडी ऐकायला येतात. मग ती सगळी आपण नमूद करायची, लिहून घ्यायची. गुगलवर सर्च करा काही कोडी आणि त्याप्रमाणे तुम्ही हा उपक्रम तयार करा. यामुळे भाषेचं ज्ञान होईल, त्याबरोबरच तुमच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तुमचा भाषेचा अभ्यासही खूप छान होईल. ठीक आहे. सर्वांनी अगदी खूप छान उत्तरं दिली आणि अगदी छान, म्हणजे कुठे तुम्ही अडलातच नाही. सगळे शब्द वगैरे तुमचे अगदी छान आहेत. फक्त आता त्याचा संग्रह करा, ज्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल. ठीक आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद.